राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या मतदारसंघात म्हणजेच यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातून गेल्या 6 महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण आक्रमक झाले असून त्यांनी बेपत्ता मुलींचं धर्मांतरण, लव जिहाद आणि तस्करी झाल्याचे खळबळजनक आरोप केलेत। याशिवाय या आरोपांना बळ देणाऱ्या 2 ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। त्यात संशयित आरोपी म्हणून मजहर कुरेशी आणि त्याची पत्नी कल्याणी कुरेशी ही 2 प्रमुख नावं येत असल्यानं मागील 4 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। दुसरीकडे बेपत्ता झालेल्या त्या 34 मुली आदिवासी नसून हिंदू असल्याच्याही चर्चा आता चालू झाल्यात। पण तपासादरम्यान या प्रकरणाची गुंतागुंत वाढत असून नेमकं सत्य काय आहे असा प्रश्न आता विचारला जातोय। गायब झालेल्या त्या 34 मुलींचं गूढ कायम असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या संदर्भात पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिलेली धक्कादायक माहिती। त्यांनी नेमकं काय सांगितलंय, हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय, ते या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका। मंडळी, शनिवारी 18 एप्रिल पासून हे प्रकरण चर्चेत आहे। यवतमाळचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी हे प्रकरण उचलून धरलंय। राळेगाव तालुकाच नाही तर वणी, मारेगाव, कळंब या परिसरातील एकूण 34 मुली मागील 6 महिन्यांपासून बेपत्ता असल्याचा खुलासा चव्हाण यांनी पत्रकार परिषदेतून केला होता। त्यातील बहुतेक मुली अल्पवयीन असल्याचंही सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे हे सगळं राज्याच्या आदिवासी विकास मंत्र्यांच्याच मतदारसंघात घडत असल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे। आणि त्यात आणखी भर पडली आहे ती प्रफुल्ल चव्हाण यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपमुळे। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये एक मुलगी आणि तिचा प्रियकर एकमेकांशी बोलत आहेत, ज्यात मुलींची तस्करी केली जात असून हे एक मोठं रॅकेट असल्याचं ऐकायला मिळतंय। या क्लिपमध्ये संशयित आरोपी म्हणून मजहर कुरेशी आणि कल्याणी आत्याचा वारंवार उल्लेख आलेला आहे। ही ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर राळेगावसह यवतमाळ जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध व्यक्त केला। या प्रकरणी मंत्री अशोक उईके यांनी पोलीस अधीक्षकांना तपासाच्या सूचना दिल्या, तर संबंधित प्रकरणाची माहिती आम्ही गृह विभागाकडे देखील दिली असून याबाबत राज्य सरकार गंभीर असल्याचं प्रफुल्ल चव्हाण यांनी सांगितलंय। तसंच या प्रकरणात लव जिहाद, धर्मांतर आणि तस्करीचा अँगल असू शकतो। या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी ही मागणी चव्हाण यांनी लावून धरली आहे। दरम्यान बेपत्ता झालेल्या त्या 34 मुली आदिवासी समाजाच्या असल्याचे आरोप होत असल्यानं त्या समाजातून तीव्र प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या होत्या। त्यामुळे भाजप आमदार राजू तोडसाम यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की राळेगाव शहर व परिसरातील 34 आदिवासी मुली बेपत्ता असल्याची माहिती माध्यमातून पुढे येते। यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी जी भूमिका घेतली आहे त्या अनुषंगानं जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडे चौकशी करून वास्तव जाणून घेतलं। त्यानुसार आदिवासी मुलींबाबतची प्रसारित होत असलेली माहिती चुकीची आहे। इतकंच काय तर राळेगाव परिसरातील बेपत्ता असलेल्या सर्व मुलींचा यापूर्वीच पोलिसांनी शोध घेतलेला आहे। रेकॉर्डनुसार एकही मुलगी सध्या बेपत्ता नाही असं एसपी कडून सांगण्यात आलंय। त्यामुळे या प्रकरणात आदिवासी समाजाच्या मुलींची होत असलेली बदनामी थांबवावी असं आवाहन भाजप आमदार राजू तोडसाम यांनी केलंय। तर दुसरीकडे प्रफुल्ल चव्हाण यांनी मंगळवारी पुन्हा एक पत्रकार परिषद घेत दुसरी ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर आणली। यामध्ये सुद्धा एक मुलगा व एक मुलगी यांच्यातील संभाषण आहे। या क्लिपमध्ये ही मजहर कुरेशी, त्यांची पत्नी कल्याणी, पूनम आत्या, शुभम या नावाचा उल्लेख आहे। बनावट आधार कार्डद्वारे अल्पवयीन मुलींचं वय वाढवून लग्न लावलं जात असल्याचा उल्लेख त्यात केलेला आहे। त्यामुळे या दिशेनं देखील पोलिसांनी तपास करावा असं चव्हाण यांनी सांगितलंय। पुढे ते असंही म्हणाले की अल्पवयीन मुलींची विक्री करणारे मोठे सिंडिकेट या परिसरात सक्रिय आहेत। त्यामुळे या गंभीर प्रकरणाच्या तपासात आर्थिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस यांची मदत घेणं अपेक्षित आहे। खानदेश, राजस्थान, गुजरात या भागात मुली मिळत नसल्यानं तिथे पैसे देऊन मुलींचं लग्न लावून देतात। नंतर काही दिवसातच हा विवाह संपुष्टात आणला जातो आणि नवीन नवरा मुलगा शोधला जातो। अशा पद्धतीनं गुन्हे करणाऱ्या टोळ्या सक्रिय असून मुली बेपत्ता असलेल्या पालकांकडून मला अनेक फोन आल्याचं प्रफुल्ल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। दरम्यान व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये जी मुलगी मुलासोबत बोलत आहे ती राळेगाव शहरातील रहिवासी असून या सगळ्या प्रकरणात तिच्या आईचा मोठा रोल असल्याचं कळतंय। कारण तिची आई फरार असून तिचं लास्ट लोकेशन एमपीतील ग्वाल्हेर येथे असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर मात्र तिचा पत्ता लागलेला नाहीये।
पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे। तर ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारी मुलगी पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचं प्रफुल्ल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलंय। बाकी या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून राळेगाव येथील मजहर कुरेशीचं नाव सातत्यानं समोर येत आहे। अशातच त्यानं अतिक्रमण केलेल्या घरावर राळेगाव नगरपालिकेनं बुलडोझर देखील चालवलाय। पण त्याच्या वडिलांनी होत असलेले सगळे आरोप फेटाळून लावलेत। पोलिसांनी मजहर कुरेशीला चौकशीसाठी आधी ताब्यात घेतलं होतं, पण नंतर त्याला सोडून दिल्याचे आरोप होत आहेत। दरम्यान तेलंगणाकडे पळून जात असताना कुरेशीला पोलिसांनी पुन्हा पकडलं, पण त्याला ज्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे ते प्रकरण वेगळंच आहे। या संदर्भात आणि एकूणच या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आता महत्त्वाची माहिती देत काही खुलासे केलेत, ज्यामुळे गायब झालेल्या त्या 34 मुलींचं गूढ अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। कुमार चिंता म्हणाले की गायब झालेल्या मुलींबाबत कुरेशी दाम्पत्याचा अजून कुठेही सहभाग आढळलेला नाहीये, तसंच त्यांच्या विरोधात शोषणाची देखील तक्रार नाहीये। विशेष म्हणजे गायब झालेल्या मुलींचे अजून नाव समोर आलेले नाहीये, परंतु बालविवाह प्रकरणात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यातही कुरेशी दाम्पत्याचा कोणताही संबंध नाहीये, पण तरीही मजहर कुरेशी विरोधात आर्म ऍक्ट नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पुढे या बाबतीत अधिकची माहिती देताना एसपी कुमार चिंता यांनी सांगितलं, राळेगावमध्ये बालविवाह होणार होता। मुलगी 15.5 वर्षांची तर मुलगा 44 वर्षांचा होता आणि हे सर्व आदिवासी समाजाचे होते। पण माहिती मिळताच त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आणि गुन्हाही दाखल करण्यात आला। पण हे प्रकरण वेगळं असताना ते पुढे मिक्स झालंय। राळेगाव मधील मजहर कुरेशी आणि कल्याणी कुरेशी हे दाम्पत्य लग्न जुळवण्याचं काम करतात, पण आदिवासी मुलींचे लग्न केल्याचं तपासात अजून आढळलेलं नाहीये। इतर समाजाच्या मुलींचे लग्न त्यांनी जुळवलेले आहेत, पण हे प्रकरण वेगळं आहे। यात कुठेही धर्मांतराची किंवा शोषणाची तक्रार नाही। मजहर कुरेशीची पत्नी हिंदू असली तरी तिथेही धर्मांतराचा प्रकार उघडकीस आलेला नाहीये, पण तरीही गायब 34 मुलींच्या चौकशीत खोलवर तपास सुरू राहणार आहे। मजहर कुरेशी याच्या घरी तलवार आढळली होती, त्यामुळे त्याच्या विरोधात आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केलाय। पण त्याच्यावर जे आरोप करण्यात येत आहेत त्यानुसार अजूनपर्यंत एकही तक्रार आलेली नाहीये। जर तक्रार आलीच तर आम्ही कारवाई करू। पुढे एसपी म्हणाले की सध्या 34 मुली गायब झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत, पण रेकॉर्डवर तपास केल्यावर 2025 मध्ये 38 मुली बेपत्ता होत्या, त्यापैकी 37 मुलींना शोधून काढण्यात आले। 2026 मध्ये आतापर्यंत 9 मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी होत्या, त्यातील 8 जणींचा शोध लागलाय। पण तरीही होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आम्ही खोलवर जाऊन तपास करत आहोत। समोर काही आढळल्यास मग तो कुणीही असला तरी आम्ही सोडणार नाही, अशी सविस्तर माहिती यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे। मंडळी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे 34 मुली बेपत्ता असल्याचे आरोप केलेत। त्या संबंधित ऑडिओ क्लिपही त्यांनी पोलिसांना दिल्यात। मात्र तरी अजूनपर्यंत पीडित मुलींच्या कुटुंबाकडून एकही तक्रार दाखल झालेली नाहीये। तसंच त्या 34 मुलींची नावं देखील समोर आलेली नाहीये। त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढत चालली आहे। नेमकं सत्य काय आहे याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। बाकी राळेगावातील या सगळ्या घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा।